बाहेर पाऊस पडतोय आणि ना आज घरातल्या रेशनच्या तांदळाच्या पिठाचा वापर करून मस्त असे खुसखुशीत बाहेरून कुरकुरीत अगदी वडे बनवलेत। हे वडे तुम्ही सकाळी जरी बनवले ना तरी संध्याकाळपर्यंत मस्त असे खुसखुशीतच राहतील। शिवाय हे वडे थंड जरी झाले ना तरी अगदी मस्त असे टम्म फुगलेलेच राहतील। आणि तुम्ही बघू शकताय आतून मस्त असे खुसखुशीत वडे तयार होतात। शिवाय तुमचा प्रत्येक वडा ना असा टम्म फुगलेलाच राहील। कोणताही इनो सोडा न वापरता आपण हे वडे बनवलेले। त्यासाठी व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडला तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। छोट्या छोट्या टिप्स सांगून तुम्हाला व्हिडिओ शेअर केलेला आहे। नमस्कार मंडळी, मी प्रियंका, तुम्हा सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत। चला तर करूया रेसिपीला सुरुवात। तर इथे बघा मी ना 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्यासोबत 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता याचं ना आपल्याला वाटण करून घ्यायचंय। तर लक्षात घ्या, हे वाटण शक्यतो ना मिक्सरच्या भांड्यातच करा, कारण आपण जे वडे बनवतोय ना त्या वड्यासाठी पीठ अगदी आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायचं। त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यातूनच वाटण अगदी बारीक असं करून घ्यायचंय आपल्याला। तर आता इथे ना मी एक परात घेतले, तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला पीठ भिजवून घ्यायचंय। तर त्यासाठी मी 1 कप इतकं ना तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यासोबतच आपल्याला इथे ना 2 छोटे चमचे बेसनचं पीठ वापरायचे। तर आपले वडे ना मस्त असे खुसखुशीत व्हावे त्यासाठी बेसनचं पीठ नक्की वापरा। त्यासोबतच इथे ना मी 2 छोटे चमचे गव्हाचं पीठ घेतलंय, कारण तांदळाच्या पिठाला ना पाहिजे तशी चिकनाई नसते, कारण चिकटपणा नसतो, त्यासाठी गव्हाचं पीठ वापरायचंच आहे। सोबतच इथे ना आपल्याला अर्धा छोटा चमचा हळद घालायचे। त्यासोबतच इथे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं ना ते घालून घ्यायचंय। आता इथे ना मी 1 छोटा चमचा इतके ना सफेद तीळ घातलेत। त्यासोबतच आपल्याला इथे ना चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय। तर आता इथे बघा मी ना 2 छोटे चमचे ना इतकं दही वापरलेलं आहे। तर दही थोडंसं हलकं आंबटच असावं, जास्तही आंबट वापरू नका, अगदी कमी प्रमाणातच दह्याचा वापर करायचा आहे। त्यासोबतच इथे ना आता मी थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालून घेतली। तर आता इथे बघा आपल्याला लगोलग पाण्याचा वापर नाही करायचा, पण हे जे पीठ आहे ना ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं। म्हणजे जे आपण जिन्नस ह्याच्यामध्ये घातलेत ना या पिठांमध्ये ते सगळे अगोदर आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करायचे, म्हणजे ह्या पिठाला सगळे अगदी व्यवस्थित असे लागले गेले पाहिजेत। तर आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून झालेत। तर आता याच्यामध्ये ना आपल्याला पाणी घालायचंय। तर आता इथे बघा ज्या कपने ना मी तांदळाचं पीठ मोजून घेतलेलं ना अगदी त्याच कपने ह्याच्यामध्ये मी पाणी घालून घेते। तर आता इथे जे पाणी घेतलेलं आहे ना ते अगदी हलकंसं कोमट घेतलेलं आहे, जास्तही गरम घेऊ नका की हाताला चटके बसतील। थोडं कोमट पाण्यामध्येच आपल्याला ह्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचंय। तर आता तुम्हाला माहितीच असेल तांदळाचं पीठ जेव्हा पण आपण मळतो ना त्याला आपण गरम पाण्यामध्येच मळतो, त्याच्यामुळे ना त्याला व्यवस्थित असं बाइंडिंग येतं, शिवाय ते पीठ सुद्धा चांगलं मळलं जातं। त्यासाठी थोडंसं कोमट पाण्यामध्ये पीठ भिजवायचंय। पण एक गोष्ट लक्षात घ्या, गव्हाची पीठ म्हणजे जशी आपण कणिक भिजवतो ना तसं आपल्याला जास्त नरमही नाही भिजवायचं, कारण ह्याला थोडंसं आपल्याला घट्टसर ठेवायचं, कारण जेव्हा हे पीठ भिजतं ना त्याच्यानंतर मात्र थोडंसं पातळ होतं। त्याच्यासाठी सुरुवातीपासूनच हे पीठ भिजवताना हलकंसं घट्टच ठेवा। तर आता हे बघू शकता हे पीठ माझं अगदी व्यवस्थित असं सगळं मळून मळून झालेलं आहे। आणि जसं आपण गव्हाची कणिक मळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवलेलं आहे पीठ मी। आणि आता जेवढं पाणी घेतलेलं त्याच्यातलं ना 2 ते 2.5 चमचे पाणी माझं शिल्लक राहिलेलं आहे। तर आता ह्या पिठाला ना मी व्यवस्थित असं मळून मळून घेतलेलं आहे। आता पीठ तर आपलं मळून तयार झालेलं आहे। आता याच्यावरती ना आपण झाकण ठेवूयात आणि ह्याला की नाही आपल्याला एक 10 ते 15 मिनिटांसाठी, म्हणजे तुमच्याकडे जसा वेळ असेल ना त्यानुसार 10 ते 15 मिनिटांसाठी याला रेस्ट करायला ठेवून देऊयात। तर आता हे बघू शकता पीठ चांगलं भिजून तयार झालेलं आहे, 15 मिनिटं होऊन गेलेली आहेत। आता ह्या पिठाला ना आपल्याला परत एकदा ना व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। तर आता इथे मी पाण्याचा लगेच वापर नाही, तेलाचा वापर आपल्याला इथे अजिबात सुद्धा आता नाही करायचं बरं का। बिना तेलाचंच ह्या पिठाला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। सुरुवातीपासून जर घट्ट पीठ ठेवलं असेल ना तर तुमचं पीठ पातळ नाही होणार। तर आता हे बघू शकता पीठ अगदी हलकंसं मळून घेतलंय। आता याचे ना आपल्याला गोळे करून घ्यायचे। तर आता मी ना इथे अगदी लिंबा एवढा गोळा करते, जास्तही मोठे गोळे करू नका, कारण वडे ना जास्त मोठे खायला चांगले नाही लागणार। त्यासाठी अगदी छोटे छोटेसे गोळे करा। शिवाय जर ह्याला कुठे क्रॅक वाटत असेल ना तर तिथे थोडंसं तुम्ही असं प्रेस करून घेऊ शकताय। आणि अगदी मी इथे ना 1-2-3 वडे करून घेते, तुम्हाला दाखवतेच पुढे मी। तर आता हे 2 गोळे मी लिंबा एवढे करून घेतले। तर आता इथे पोळपाटावरती एक प्लास्टिकची शीट घेतली मी। आता याच्यावरती ना आपण अगदी थोडंसं तेल लावून घेऊयात, जेणेकरून हे वडे ना चिकटणार नाही त्याच्यासाठी। तर आता याला ह्याच्यावरती ना आपल्याला हा गोळा ठेवायचा आहे। आणि आता इथे बघा मी दुसरी एक शीट घेतलेली आहे। आता ह्या शीटला सुद्धा ना वरून आपल्याला थोडंसं ना तेलाचा हात फिरवून घ्यायचा आहे, जेणेकरून हे ना ते पीठ आपल्या प्लास्टिकच्या शीटला चिकटणार नाही। तर आता याच्यावरती दुसरं ठेवायचं आणि वरून थोडंसं हलकं प्रेस करून घ्या। आता इथे बघा मी ना इथे एक प्लेटचा वापर केलाय, जर तुम्हाला लाटून करायचं असेल तर ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवतेच। तर आता सोप्यात सोपं काम तुमचं कसं करायचं त्याच्यासाठी मी तुम्हाला ट्रिक दाखवली। तर आता हे बघा प्रेस करून घेतलं ना प्लेटच्या साह्याने की हे तुम्हाला थोडंसं जाड वाटेल, किंवा ना कुठे साईडला अशा क्रॅक गेलेल्या दिसतील ना तर त्या क्रॅक तुम्ही जॉईंट करून घेऊ शकताय।
शिवाय ना हे वडे जर कुठे तुम्हाला असे जाड खूपच जाड वाटत असतील ना काटा त्याच्या, तर मग ते काट असतात ना ते थोडेसे हलके थोडेसे प्रेस करून घ्या, जेणेकरून काट सुद्धा अगदी त्यातल्या त्या थोडे पातळ होतील. पण जास्तही पातळ करू नका, नाहीतर वडे मग तुमचे फुगणार नाहीत पाहिजे तसे. आता हे वडा आपला तयार झालेला आहे. आता ह्याला आपण तळून बघूया. तर गॅसवरती मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलेला. गॅसची फ्लेम पूर्ण कमी करायची आहे, लो टू मिडियम ठेवायची आणि लो टू मिडियम फ्लेमवरतीच वडा आपल्याला तळून घ्यायचा. वडा टाकला की जसा वाटेल ना की वडा वरती यायला लागलाय की लगेच ह्याच्यावरती आपल्याला तेल गरम गरम सोडत राहायचं झाऱ्याने. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, याच्यावरती ना तेल कंटिन्यू सोडत राहायचं जोपर्यंत तुमचा वडा व्यवस्थित असा तळून येत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गॅसची फ्लेम फुल ठेवू नका आणि कमी तर अजिबातच ठेवू नका, नाहीतर तुमचा वडा हा शेकला जाणार नाही व्यवस्थित असा. फुल ठेवला तर तो खालच्या बाजूने करपून जाईल आणि जर कमीच ठेवला तर वडा व्यवस्थित भाजला जाणार नाही आणि हा वडा तुमचा मस्त असा फुगणार सुद्धा नाही. ही गोष्ट महत्त्वाची. आता हा एक वडा माझा तळून झालेला आहे. अगदी पटकन तळला जातो, जास्त वेळ नाही लागत. आता दुसरा सुद्धा मी तुम्हाला करून दाखवते. तर आता सेम तसंच करायचं, लगेच तेल लावायचं नाही. 2-3 वडे तुमचे बनवून झाले, वाटलं ना चिकटतं तरच तुम्ही त्याला तेलाचा वापर करू शकता. तर आता इथे मी तुम्हाला लाटून दाखवते. तर जसं आपण नॉर्मली जसं एखादा गोळा लाटतो की नाही तसंच लाटायचं आहे. पण इथे काय होतं, आपण जेव्हा ह्याला लाटतो की नाही तर ते ना अगदी पातळ पीठ झाल्यासारखं वाटतं, मग त्याच्या आकार येत नाही. आता मी तुम्हाला पुढे दाखवतेच, फक्त आपण ह्याला एकदा लाटून घेऊयात. तर आता इथे मी पूर्ण पाहिजे तसं व्यवस्थित असं लाटून घेतलेलं आहे. पण तुम्हाला जर वाटत असेल की याचा आकार आता कुठे गोलच झालेला नाही आणि तुम्हाला पूर्ण गोलच पाहिजे असतील, तर मात्र मग तुम्ही गोल आकाराची वाटी याच्यावरती प्रेस करून वाटीचा आकार तुम्ही याला घेऊ शकताय. तर आता कुठे कडेला जर ह्याला क्रॅक गेले असतील ना तर त्या क्रॅक व्यवस्थित जोडून घ्या, जेणेकरून वडे दिसताना सुद्धा चांगले दिसतात आणि साईडून हवा बाहेर जात नाही, त्यामुळे वडे व्यवस्थित असे फुगलेले राहतात. तर आता हे क्रॅक जोडून घेतल्याशिवाय जर कुठे जाड वाटत असेल तर हलकासं तुम्ही तिथे प्रेस पण करून दाबून घेऊ शकताय. आता हा सुद्धा आपण याला तळून घेऊयात. तर गॅसवरती परत गॅसची फ्लेम मी लो टू मिडियमच ठेवलेली आणि आता ह्याच्यावरती परत तो वडा तसाच तळून घ्यायचा. तर तुम्ही मलाच सांगा की जी पहिली टिप सांगितलेली ना मी तुम्हाला, याच्यापेक्षा थोडी सोपी आहे की नाही? लाटून घेण्यापेक्षा ना सरळ प्लेटने तुम्ही त्याला प्रेस करा, पटकन तुमचे हे वडे तयार होतील. अजिबात सुद्धा वेळ लागणार नाही. सगळे गोळे करून ठेवले ना तर पटापट सगळे वडे तयार होतात. आणि सेम याला आपण कढईमध्ये टाकलं तेलामध्ये की जोपर्यंत वडा फुगत नाही आहे ना तोपर्यंत याला तुम्ही असं तेलाने वरून झाऱ्याने वरून तेल घालून घेऊ शकताय. अगदी पटकन तळला जातो, अजिबात सुद्धा वेळ लागत नाही. हा बघू शकताय, हा सुद्धा वडा माझा तळून तयार झालेला आहे. असेच ना मी बाकीचे सगळे वडे तयार करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक वडा जेव्हा आपण कढईमध्ये टाकतो ना, बिना सोड्याचा बिना इनोचा आपण वापर केला तरी सुद्धा सगळे वडे ना मस्त असे ना टम्म फुगलेले तयार झालेले आहेत. कोणताच वडा आपला फुगला नाही, अजिबात असं होणार नाहीये. फक्त वडे बनवताना ना साहित्य सांगितलेलं, पीठ मळतानाची सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करा, अगदी परफेक्ट तुमचे हे वडे ना असेच तयार होतील आणि सगळे वडे मस्त असे टम्म फुगलेले, शिवाय खुसखुशीत आणि कुरकुरीत अगदी वडे तुमचे तयार होतील. तुमचा अभिप्राय ना मला नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ना हे वडे तुम्ही बघू शकताय, आता हे वडे ना थंड झालेत. थंड झाल्यानंतर सुद्धा ना हे वडे असेच टम्म फुगलेले राहतात बरं का. तुम्ही सकाळी बनवा, संध्याकाळपर्यंत तुमचे वडे मस्त असे खुसखुशीत राहतील आणि शिवाय ना ह्याला तेल सुद्धा जास्त लागत नाही बरं का. आणि आता याच्यातला एक वडा मी तुम्हाला तोडून पण दाखवते. तर आता हे बघू शकताय, आतून किती मस्त असे खुसखुशीत तयार झालेत, बाहेरून अगदी असेच कुरकुरीत तुमचे वडे सगळे तयार होतील बरं का. पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.